तर हा असा इफेक्ट बनवण्यासाठी सगळ्यात आधी इलस्ट्रेटरवरती पेन टूलने असं तुम्हाला जे काही लिहायचं ते लिहून घ्यायचं. साधे सिंपल लाईन्स मारायचे. त्यानंतर हा असा सर्कल बनवायचा. सर्कल बनवल्यानंतर जायचं ग्रेडियंट टूलवरती आणि सगळ्यात पहिला ग्रेडियंट म्हणजे ब्लॅक अँड व्हाईटवाला घ्यायचा आणि बस त्याला अप्लाय करायचं. एवढंच करायचं. त्यानंतर तुमच्या कीबोर्डवरती ऑल्ट प्रेस करून ठेवा आणि असं एक कॉपी करून घ्या. दोघांना सिलेक्ट करा. ऑब्जेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर जायचं आहे ब्लेंडमध्ये आणि नंतर ब्लेंड ऑप्शन्समध्ये. ब्लेंड ऑप्शन्समध्ये इथे स्पेसिफाईड स्टेप्स टाकायचे. इथे टाकायचं 500 किंवा 1000 काही टाका चालेल. आणि ओरिएंटेशन ह्याचं स्मूथ ठेवा. अलाइन टू पाथ आणि ओके. त्यानंतर पुन्हा जायचं ऑब्जेक्टमध्ये, पुन्हा जायचं ब्लेंडमध्ये आणि नंतर करायचं मेक. त्यानंतर तुमच्या शब्दामध्ये किती लाईन्स आहेत ते तुम्हाला माहीत पाहिजे. जसं इथे आता माझ्याकडे वेगवेगळ्या 6 लाईन्स मी वापरल्यात. तर मी इथे याच्या 6 कॉपी करून घेणार. ऑल्ट प्रेस करून ड्रॅग केलं आणि नंतर कंट्रोल डी करून रिप्लिकेट केलं. ठीक आहे, तर अशा प्रकारे मी ह्याच्या 6 कॉपीज बनवून घेतल्या. आता त्याच्यानंतर इथे एक ब्लेंड पकडायचा आपण जो बनवलाय तो आणि एक लाईन पकडायची. शिफ्ट दाबून दोन्ही पकडलं आणि ऑब्जेक्टमध्ये गेलो, ब्लेंडमध्ये गेलो आणि रिप्लेस स्पाईन केलं. रिप्लेस स्पाईन केल्यानंतर तुम्हाला दिसेल हे याच्यावरती अप्लाय झालंय. असंच तुम्हाला बाकी सगळ्यांसोबत करून घ्यायचंय. त्यानंतर फाईलमध्ये जायचं, एक्सपोर्टमध्ये जाऊन याची एक PNG सेव्ह करून घ्यायची. त्यानंतर तुम्हाला यायचंय फायरफ्लायच्या वेबसाईटवरती आणि इथे हा प्रॉम्प्ट टाकायचा आहे. प्रॉम्प्ट तुम्हाला मिळेल कमेंटमध्ये जेव्हा या व्हिडिओला 1000 व्ह्यूज कंप्लीट होतील. हा प्रॉम्प्ट टाकून इथे जनरेट करायचं आहे. आता हे जे जनरेट झालंय त्याच्यावर जायचं एडिटमध्ये आणि इथे करायचं यूज ॲज अ स्टाईल रेफरन्स. स्टाईल रेफरन्स केल्यानंतर कॉम्पोजिशनवरती जायचं. कॉम्पोजिशनमध्ये तुम्ही जो टेक्स्ट बनवला होता तो ॲड करायचा आणि याची स्ट्रेंथ फुल करायची. त्यानंतर हा दुसरा प्रॉम्प्ट तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि हा दुसरा प्रॉम्प्ट टाकल्यानंतर पुन्हा एकदा जनरेट करायचा आहे. तर अशा प्रकारे आपण AIच्या मदतीने म्हणजेच फायरफ्लायच्या मदतीने आपण हा असा इफेक्ट तयार केलेला आहे. नवीन काही शिकला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.